काल मनोनीत सदस्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती 11 ते 3 पर्यंत. आम्हाला याच्याबद्दलची कल्पना कोणीही शहराच्या अध्यक्षांनी किंवा पक्षनेत्यांनी दिली नव्हती आणि ऐनवेळी 11 वाजेपासून आम्ही जेव्हा तयारी केली फॉर्म भरण्याची तेव्हा अध्यक्षांशी आम्ही बोललो की आमच्या उत्तर नागपुरातून आम्ही 2 कॅन्डिडेट्स नितीन राऊत साहेबांनी दिलेले आहेत आणि त्यांचा फॉर्म एक्सेप्ट करावा, परंतु अध्यक्षांनी आणि पक्षनेत्यांनी अगोदरच 2 उमेदवार त्यांचे पुत्र केतन ठाकरे आणि मध्य नागपूरमधून प्रदेशला महासचिव असलेले अतुल कोटेचा यांचे फॉर्म अगोदरच सबमिट केले. आम्हाला अविश्वास अंधारात ठेवला आम्हाला आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास करून थांबलो होतो की त्यांनी एक नाव सन्मान्य आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेबांचं घ्यावं. 2च आमदार नागपूर शहरात आहेत आणि अगोदरही प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं की दोन्ही आमदार यांना विश्वासातून घेऊन करावं, परंतु शहरामध्ये तसं काही घडलं नाही आणि त्यामुळे हा घोळ झाला. अनेक लोक आजही नाराज आहेत, पक्ष सोडत आहेत. कमलेश समर्थ प्रदेशचे सचिव होते, त्यांनी पक्ष सोडला आहे. अनेक लोक माझ्या संपर्कात सकाळपासून त्रास देतात आम्हाला की हे कसं झालं. तर नागपूर शहरात हे नेहमी घडतं, एकाच गटाचं वर्चस्व एकाच हातात सत्ता घेण्याचा प्रयत्न असतो आणि बाकी इतरला डावलण्यात येते आणि दलित म्हणून मुद्दाम डावलण्यात येते असा माझा समज आहे. तुम्ही म्हटलं की एकीकडे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा दिले आहे, राजीनाम्याचे फोन येत आहे. काय स्थिती आहे सध्या कार्यकर्त्यांची? कार्यकर्ते संभ्रमात आहेत, कारण त्यांची अशी न्याय होत नाही. तिकीट असो, कॉर्पोरेशनची तिकीट असो की बाकीच्या वेळेस असो, पद असतील, महाराष्ट्र प्रदेशचे असतील, शहराचे असतील, अशा वेळेस चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येते आणि जे आपल्या मागे पुढे फिरतात त्यांना पद देण्यात येतात. तर त्यामुळे काँग्रेसची स्थिती या नागपूर शहरात अशी झालेली आहे असं मला वाटते. तर याच प्रकरणावरून नितीन राऊत यांनी जे आहे राजीनामा देऊ असं म्हटलं. त्यांची भावना आहे की त्यांनी जे नाव दिलं त्याचा सन्मान झाला नाही, त्यांचा अपमान झाला पक्षामध्ये आणि ते सर्वात सिनियर मला वाटते आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात सिनियर नेते आहेत काँग्रेसचे. उत्तर नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला टिकवून ठेवलं, तर त्यांचं जे दुखणं आहे ते बरोबर आहे. त्यांना ते जिव्हाळी लागलं आणि त्यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं. त्यांचे नगरसेवकसुद्धा त्यांनासुद्धा ते राजीनामा देण्याचं आता ते करतील आणि मी सुद्धा त्यांनी मला तिकीट देण्यासाठी माझं जे नाव पुढं केलं. मी 47 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे, म्हणून त्यांनी वरिष्ठता पाहून त्यांनी माझं नाव सुचवलं होतं, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्यावर अन्याय करण्यात आला, त्यांच्यावरही म्हणजे विश्वासघात करण्यात आला. हे प्रकरण जे आहे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या कानावर टाकण्यात आलं आहे का? त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आहे ते काय म्हणतात? कालपासून सुरुवात आहे. जेव्हापासून फॉर्म भरण्याची वेळ झाली त्यावेळेस मला पक्षनेते 3 वाजता आतमध्ये घेऊन गेले. कमिशनर साहेबांनी म्हटलं की आता वेळ संपली, त्याच्या अगोदरच 2 फॉर्म सबमिट झाले होते. त्याच्यामुळे कमिशनर साहेबांनी म्हटलं की 2 फॉर्मपेक्षा मला जास्त काही घेता येत नाही नियमाप्रमाणे आणि म्हणून